श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अश्विन वद्य चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णानं नरकासूर या राक्षसाला पहाटेच्या वेळी त्याचा वध करून त्याला मुक्ती दिली होती. त्यामुळे या दिवशी पहाटेला उठून मंगलस्नान करणं, उठणं लावणं, अभ्यंगस्नान करणं पुण्य फलदायी मानलं जातं. जो मनुष्य या दिवशी पहाटेच्या वेळी स्नान करणार नाही तो दुराचारी होईल, पापी होईल, दरिद्री होईल, असं भगवान श्रीकृष्णाचं वचन आहे. त्यामुळं नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करावं. भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एक माळ किंवा यथाशक्ती पठण करावा. तसंच या दिवशी नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी कसं केला, नरकासुराच्या वधाची कथा ऐकणं देखील पुण्यप्रद मानलं जातं. हीच कथा आज आपण श्रवण करणार आहात. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करणारा हरिविजय ग्रंथातील 26वा अध्याय आपण आता श्रवण करणार आहात. भगवान श्रीकृष्णांच्या 8 अष्टनायिका होत्या. रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, मद्रावती आणि लक्ष्मणा या त्यांच्या 8 राण्या होत्या. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या महालात होते. तितक्यात त्या ठिकाणी इंद्राचं आगमन झालं. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला आसन दिलं आणि म्हणाले, काहीतरी महत्त्वाचं कार्य असल्याशिवाय तुम्ही इतक्या तातडीने येणार नाही. काय झालं आहे? तेव्हा इंद्र म्हणाला, भगवान श्रीकृष्ण, भूमिपुत्र नरकासुरानं अपार दैत्यसेनेसह स्वर्गावर आक्रमण करून आमचा मुख्य मुकुट आणि आदिती मातेची तेजस्वी कुंडले हिरावून घेतली आहेत. आम्हा देवांना स्वर्गातून हुसकावून लावून सर्व सत्ता त्याला आपल्या हाती घ्यायची आहे आणि तसं जर झालं तर अनर्थ होईल. तू देव ब्राह्मणांचा कैवारी आहेस. दैत्यांना शासन करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस आणि आम्ही तुला शरण आलो आहोत. आमचं रक्षण कर. श्रीकृष्णानं मग इंद्राला धीर दिला. तो निघून गेल्यानंतर त्यानं यादव सेनेसह शस्त्रसज्ज होऊन आक्रमणाचे आदेश दिले. प्रचंड सैन्य जमा झालं. घोषणा, संग्राम संकेत भेरींच्या निनादानं भूमंडळ हादरू लागलं. तेव्हा सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली, नाथा, मीही तुमच्याबरोबर गरुडावर बसून येते. मला तुमचा पराक्रम बघायचा आहे. हे ऐकून श्रीकृष्ण विचारात पडले आणि म्हणाले, भामे, युद्धाच्या वार्ता ऐकायला रम्य असतात, पण तेथील भीषण परिस्थिती, मृत्यूचं तांडव, रक्तपात पाहिला की महावीरांनाही मूर्छा येते. तेव्हा तू पूर्ण विचार कर. पण सत्यभामा ऐकेना. तुमच्यासारखा प्रताप सूर्यजवळ असताना मला कसली भीती, असं ती म्हणू लागली. नरकासुराला स्त्रीशी युद्ध केल्याशिवाय मरण येणार नव्हतं ही गोष्ट कृष्णाला माहीत होती. तसंच सत्यभामेला जर बरोबर घेतलं नाही तर ती नेहमीप्रमाणे रुसल, म्हणून श्रीकृष्णांनी तिला बरोबर घेण्याचं ठरवलं. सैन्य सज्ज होताच भामेला घेऊन कृष्ण गरुडावर बसला. प्राग ज्योतिषपूर ही नरकासुराच्या राज्याची राजधानी. त्या नगराला 7 कोट आणि भोवताली खोल पाण्याचे 7 खंदक होते. श्रीकृष्णानं तेथे जाऊन त्या नगराला वेढा घातला. नरकासूर महाप्रतापी होता. त्यानं 16,100 इतक्या सुंदर सुसंस्कृत उपवर कन्या आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवल्या होत्या. इंद्राचा कैवार घेऊन श्रीकृष्ण आपल्यावर चाल करून आला आहे हे कळताच नरकासूर संतापला. रणवाद्यांच्या प्रचंड गोंगाटात तोही अगणित सैन्य घेऊन यादवांवर धावून आला. बुरुजांवरून त्याच्या तोफा आग ओकू लागल्या. दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. महाभयंकर रणसंग्राम होऊ लागला. रथचक्रांचा गडगडाट, खडगांचा खणखणाट, घोड्यांचं किंचाळणं, हत्तींचे चित्कार, मरणाऱ्यांच्या किंकाळ्या यांनी सारं आसमंत भरून गेलं. रक्तमांसाचा चिखल झाला. प्रेतांचा खच पडू लागला. यादवांच्या माऱ्यापुढं दैत्य कच खात आहेत असं दिसताच नरकासुरानं बलवान सैन्यासह प्रखर असा प्रतिहल्ला केला आणि मग त्याच्या शरवर्षावापुढं यादवांचं काही चालना. श्रीकृष्णाच्या प्रखर बाणांचाही त्याच्यावर परिणाम होईना. हे बघून सत्यभामेच्या अंगात
रणचंडिका संचारली. ती कृष्णाला म्हणाली, यदुनाथ, हा नरकासूर असा आवरणार नाही. याला मीच धडा शिकवते. मला तुमचं धनुष्य द्या. श्रीकृष्णानं तिला धनुष्य आणि बाणांचा भाता दिला. मग काय विचारता. धनुष्याची दोरी आकर्ण ओढून ती मोठ्या आवेशानं शरवर्षाव करू लागली, म्हणजेच बाणांचा वर्षाव करू लागली. दैत्य सेनेची हानी होऊ लागली. तिचं युद्ध चापल्य पाहून नरकासुरही थक्क झाला. श्रीकृष्णानं लढण्यासाठी एका स्त्रीला पुढं केलं म्हणून त्यानं तिची निंदा केली. आणि मग सुरू झालं एक महाभयंकर अस्त्रयुद्ध. नरकासुरानं यादवांवर अग्न्यस्त्र, वातास्त्र अशा अनेक संहारक अस्त्रांचा प्रयोग केला. त्यावर पर्जन्यास्त्र, पर्वतास्त्र अशा प्रकारे प्रतिअस्त्रांची योजना करून कृष्णानं तो प्रत्येक हल्ला परतवला. मग मात्र तो थांबला नाही. सुदर्शन चक्र हाती घेऊन त्यानं नरकासुराचा शिरच्छेद केला. अश्विन वद्य चतुर्दशीस श्रीकृष्णानं या दैत्याला मुक्ती दिली. ती तिथी नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटेला मंगलस्नान करणं पुण्यप्रद मानलं जातं. तसंच जो मनुष्य या दिवशी पहाटे उठणार नाही, उशिरापर्यंत झोपेल, अभ्यंगस्नान करणार नाही, तो दुराचारी, पापी आणि दरिद्री होईल, असं भगवान श्रीकृष्णाचं वचन आहे. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णानं त्याच्या नगरामध्ये प्राग ज्योतिषपुरात प्रवेश केला. तेथे मणिपूर नावाच्या पर्वतावर रत्नजडित सदनांमध्ये बंदिवान असलेल्या 16,100 कन्यांची मुक्तता केली. त्यांनी कृष्णाचा आभार मानले आणि म्हणाल्या, हे प्रताप सूर्या द्वारकानाथा, तू दीनपतितांचा रक्षण करता आहेस. तू आमची मुक्तता केलीच खरी, पण आमच्या घरची मंडळी आमचा स्वीकार करतील का? कोणीही आमच्याशी लग्न करणार नाही आणि मग आम्ही काय करावं? म्हणून तूच आमचा पत्नी म्हणून स्वीकार कर. आम्हाला तुझ्या चरणी अभय दे. तेव्हा त्या कृपाळू यदुवीरानं त्यांना अभय दिलं. मी तुमची मनोकामना पूर्ण करेन असं वचन देऊन त्यांना बलराम, अक्रूर, उद्धव आदी यादव श्रेष्ठींच्या संरक्षणात द्वारकेला पाठवलं. नरकासुरामुळेच श्रीकृष्णासारखा पती आपल्याला लाभला म्हणून त्या सर्व कन्या दैत्यराजाचे आभार मानू लागल्या. नरकासुराची पत्नी आपला मुलगा भगदत्त याच्यासह श्रीकृष्णाला शरण आली. तिनं नरकासुरानं हिरावून घेतलेला देवांचा मुकुट आदी तिची कुंडलं परत केली. त्यांची शरणता पाहून कृष्णानं भगदत्ताला राज्याच्या गादीवर बसवलं. मग तो श्रीहरी गरुडावर बसून सत्यभामेसह स्वर्गलोकी गेला. इंद्राची भेट घेऊन नरकासुराकडून आणलेल्या सर्व वस्तू त्याला परत केल्या. इंद्रानं भगवान श्रीकृष्णाची पूजा केली आणि त्यांचा सन्मान करून त्यांना निरोप दिला. अशी ही थोर अशी तिथी नरक चतुर्दशी, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासूर नावाच्या दैत्याचा वध केला, त्याला मुक्ती दिली, 16,000 कन्यांची मुक्तता केली. या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान श्रीकृष्णाची, विष्णू भगवंताची सेवा अवश्य करावी. विष्णू सहस्रनाम पठन करा, विष्णू गायत्री मंत्र पठन करा, विष्णू मंत्र पठन करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.